तुका
प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं परं पुण्डलीकाय धातुं मुनिहृदये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो मूर्तिं भजे ज्ञानदीपं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अविकाराय शुद्ध्याय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी हात जोडले तरी चालतील नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे मस्तक
रामकृष्ण हरी. रामकृष्ण रुसल्या का काय? कुणी बोलाना झालं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नाही, तुमचा काही विषय नाही. ह्या आल्यापासून अशाच बघतील. आता तुमचा हप्ता थकला, त्यात माझी काही चूक. मी काय करू शकते? नाही, तुम्ही अपात्र झालात, त्याला मी काय करणार? हे असं बघत बसलं की वक्त्याला टेन्शन येतं. तसाच आवाज करा, आतमध्ये होता तसाच आवाज करा. परिचयाची सुरुवात व्हावी म्हणून पहिला रामकृष्ण हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते, तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करणारे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातील पारमार्थिक क्रांती प्रगट करतात. क्रांती बऱ्याच प्रकारची आहे, पण तुकोबारायांनी प्रगट केलेली क्रांती ही आध्यात्मिक अलौकिक अशा स्वरूपाची आहे. का? कारण ती क्रांती तुमच्या आमच्या विचाराला, आपल्या बुद्धीला न पटणारी आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये निश्चित झालेली आहे त्या गोष्टीला वेधून तुकोबाराय क्रांती करतात. न लगे मरावे, आम्हाला मरावं लागत नाही. तुकोबारायांच्या जीवनातील पारमार्थिक क्रांती. ऐसा ठाव दिला देवे, अशी जागा भगवंतांना आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. आणि हा भगवंताचा आमच्यावरती उपकार झालेला आहे. आणि म्हणून माझ्या उपकारासाठी आम्ही काय साधना केली? वागविला मुलकंठी, आम्ही त्याला कंठात धारण केलं. त्यानं त्याच्या घरात राहायला जागा दिली. आणि नुसती राहायला जागा दिली एवढंच नाही, तर तिथपर्यंत आम्ही मन मोकळ्यापणानं वावरू शकतो इथपर्यंतचा अधिकार सुद्धा दिला. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. आणि अशा स्वरूपानं तुकोबाराय सांगतात, एखाद्याच्या घरामध्ये आपण जर गेलो तर फार जास्त वेळ तो व्यक्ती आपल्याला तिथे ठेवत नाही. पाहुणे म्हणून जायचं, 2 दिवस राहायचं आणि पुन्हा निघून यायचं. आणि पाहुण्यासारखंच राहावं लागतं तर तिथे आपल्याला राहायला जागा मिळेल. पण तुकोबाराय सांगतात, मला मात्र तिथं भिन्नतेचा कधीच त्यानं भिन्न अशी वागणूक दिली नाही. जसं त्याचं तसं माझं. भगवंतानं त्याच्या घरात आम्हाला जागा दिली आणि कधीच त्यानं आम्हाला परक्याचा भाव निर्माण करू दिला नाही. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही विठ्ठल उपस्थित सर्व जनसमुदाय, आपण सर्वच जण या ठिकाणी कैलासवासी खोजी कुटुंबाची मातृतुल्य आई श्रीमती आशाबाई संदीपान खोजे या पवित्र पुण्य आईच्या, या मातेच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. आज त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, एकुलता एक मुलगा, आमचे बंधुस्थानी असणारे आदरणीय प्रल्हाद दादा, तसेच त्यांच्या अर्धांगिनी
आणि नातवंड कुटुंब परिवार. आज समस्त खोजे परिवाराला दुःख होणं साहजिक आहे, जरी द्वितीय पुण्यस्मरण असलं तरी. कारण मुलांच्या जीवनामध्ये जग एका बाजूला आणि आई एका बाजूला. ऐका, जग एका बाजूला आणि आई एका बाजूला असं मी का म्हटलं? कारण जगात ताकद नाही जेवढी आईच्या कष्टात आहे. जगात ताकद नाही जी आईच्या कष्टात आहे. जगात मातृत्व नाही जे आईच्या अंतःकरणात आहे. जगात प्रेम नाही जे आईच्या हृदयात आहे. आणि जगात वात्सल्य नाही जे आईच्या उदरात आहे. आणि म्हणून आपण एक कविता नेहमी ऐकलेली आहे, जगी माऊली सारीख हे कोण आहे. जगी माऊली सारीख हे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण आहे जया व्याज नाही, ऋणावीन त्या जीवना साज नाही. तुम्ही लाखो रुपये कमवा, धन कमवा, ऐश्वर्य श्रीमंती संपत्ती कमवा, पण आईचा आशीर्वाद, आईचं प्रेम आपल्या पाठीमागे नसेल ना, तर जगात कितीही धन कमवलं, संपत्ती कमवली, पद पैसा कमवला तरी जगातला गरीबच. पण ही गोष्ट सांगू, ज्याच्या पाठीमागे आईचा आशीर्वाद आणि आईचं प्रेम आहे, जगातला श्रीमंत माणूस आहे. समजून जा, श्रीमंत माणूस आहे. कारण आईच्या प्रेमातूनच, आईच्या उपकारातूनच आपल्याला हे सगळं प्राप्त करता येऊ शकतं. आज द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुद्धा खोजे कुटुंबाचे डोळे भरून येतात. का कुणास ठाऊक, मी पुन्हा पुन्हा जेव्हा दशक्रियेला 13व्याला वर्ष श्राद्ध विधीला जाते, मी पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करते. प्रल्हाद दादांना मी मुद्दामून पुन्हा विचारलं, म्हटलं दादा, झालं पुण्यस्मरण, पहिलं पुण्यस्मरण, पहिलं वर्ष श्राद्ध तुम्ही केलं, मग आता द्वितीय पुण्यस्मरण करण्याची काय गरज होती? झालं होतं आता शास्त्रानं, विधीनं, धर्मानं तुम्ही तुमच्या परीनं, चांगल्या परीनं आईचं वर्ष श्राद्ध गेल्याही वर्षी माझं कीर्तन इथपर्यंत आयोजन करून फार मोठ्या अंतःकरणानं त्यांनी आग्रह केला होता. झालं होतं आता तुम्ही केलं होतं सगळं व्यवस्थित, मग पुन्हा द्वितीय पुण्यस्मरण करण्याची काय गरज? कारण सगळ्यांनाच हे सगळं पटतं अशातला भाग नाही बरं का. म्हटलं काय गरज होती हे सगळं करण्याची? झालं होतं ना आता. दादांचे डोळे भरून आले. दादांनी उत्तर दिलं, ताई, आज जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये ही संपत्ती, हे ऐश्वर्य, हे वैभव पाहतोय, गेल्या वर्षी घर नव्हतं, या वर्षी चांगल्या परिस्थितीत चांगलं घर आहे. आज जे काही मला प्राप्त करायची ते सगळ्या गोष्टी मी आज आजच्या घडीला वस्तुस्थितीमध्ये प्राप्त करू शकतो. ही ताकद फक्त आणि फक्त आईच्या उपकाराची. माँ की ममता को कभी भुला न पाएंगे, बैठ के चरणों में तेरी महिमा गाएंगे, तेरी महिमा गाएंगे, तेरी महिमा गाएंगे। माँ की ममता को कभी भुला न पाएंगे, अरे बैठ के चरणों में तेरी महिमा गाएंगे। ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, तुम्हारे दर पे, तुम्हारे दर पे रोज आएंगे, अधिकार है हमें। ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, ओ मेरी माँ, मेरी माँ, मेरी खऱ्या अर्थाने दादांनी उत्तर दिलं, ताई, आज जे काही मी प्राप्त केलेलं आहे ते सगळं आणि सगळं आईच्या उपकाराची, आईच्या कष्टाची इथपर्यंत जाणीव ठेवली आणि खरंच तिच्या उपकारांचंच हे चीज म्हणावं लागेल. म्हटलं ही विधी करण्याची काय गरज होती? दादांनी उत्तर दिलं, ताई, असे एकदा काय, दोनदा काय, हजारो वेळा जरी तिच्यासाठी अशी विधी केले किंबहुना इथपर्यंत एवढं आयोजन केलं तरी सुद्धा कमी पडेल एवढा उपकार त्या आईचा माझ्यावरती आहे. एवढा उपकार आहे.
जन्म दिला हो तिनं, ज्या काळात परिस्थिती नव्हती. आजही ते दिवस आठवतात या जुन्या जाणत्या माणसांनी त्या काळात जे दिवस काढले. आज प्रत्येकानं या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. आपण अशा काळात जगतोय बाबा जिथे जिवंतपणी माणसं आई बापाला घराच्या बाहेर काढून देतात. बघतोय आपण सध्याची परिस्थिती, जिवंतपणी आई बापाला घराच्या बाहेर हाकलणारी मुलं. याच काळात आई बापाला म्हातारपणात सांभाळण्याऐवजी वृद्धाश्रमाचं दार दाखवणारी मुलं. याच काळात आई बापाच्या नावची संपत्ती स्वतःच्या नावी करून आई बापाला दुःखाच्या दरीत घालणारी मुलं. याच काळात. आणि ऐका, आई वडिलांचे कष्ट जाणून त्यांच्या संस्काराची जाणीव ठेवून आज आईसाठी द्वितीय पुण्यस्मरण करणारी खोजे कुटुंबासारखी मुलं याच काळात. आज कौतुक आणि अभिमान वाटावा आणि प्रत्येकानं आदर्श घ्यावा. जिवंतपणी हयातीत तर सेवा केलीच केली, पण मृत्यूनंतर देखील या विधीच्या माध्यमातून, कारण ही फार महत्वाची विधी आहेत. माना अगर मानू नका, सगळ्यांनाच पटेल अशातला भाग नाही. प्रकाराचे 3 कामने केले छान. जगात 3 प्रकारची माणसे आहेत. काही मानणारी आहेत. पहिला वर्ग ऐकताय ना तुम्ही, पहिला वर्ग मानणार आहे, दुसरा वर्ग न मानणार आहे, आणि तिसरा वर्ग मानणाऱ्याला न मानू देणार आहे. हे सगळ्यांनाच पट्ट अशातला भाग नाही. काही म्हणतात काय गेलेला माणूस गेला आणि त्याच्या पाठीमागे भापट पसारा पसारा. ज्ञानोबाराय सांगतात बाकीचं नाही जमलं निदान हे तरी चुकू नको. अथवा पित्रांची व्रते बाहदी जयाची या चित्ते जीविती सरलिया तया ते पितृत्व बरी. आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगल्या परीचं जीवन जगावंसं वाटतं आणि त्या चांगल्या परीच्या जीवनाकरिता पित्रांचा आशीर्वाद किंबहुना पितृकृपा ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही जाणून बुजून या विधीची टाळाटाळ करत असाल, इकडे लक्ष द्या. स्क्रीन लावलीये का? हे ते बंद करा. हे माझ्याकडे बघण्याऐवजी तिकडेच बघते. आता एवढी काही लांब उभी आहे का मी तुमच्यापेक्षा? एवढं लांब उभी आहे का की मी तुम्हाला दिसूच शकणार नाही? त्याच्यामुळे काय होतं, जे ऐकायचंय ते राहते लांब, तिकडेच निरीक्षण करत बसते. ते बंद केलं तरी झालं. आता तरी इकडे बघा. तरी डबलचे सुद्धा आहेत. इकडे लक्ष द्या, ऐका. आपल्या जीवनाकरिता पितृकृपा फार महत्वाची आहे. काही माणसं मानत नाही आणि जाणून बुजून याची टाळाटाळ करतात. 4-4, 5-5 मुलं असून सुद्धा काही प्रसंगी आई वडिलांचे दशक्रिया 13वा घडलेले नाहीत. अशा परिस्थिती समाजात आहेत. 4-4, 5-5 मुलं चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. सगळं व्यवस्थित असताना सुद्धा आई बापाचे विधी घडले नाही. का? आम्ही मानत नाही. जाणून बुजून जर विधीची तुम्ही टाळाटाळ करत असाल तर गीता सांगते तुम्हाला कुळभ्रष्ट केल्याचं पाप लागतं. संकरो नरका एवै कुलज्ञानं कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रियाः आहा कटाचे करीती पितर आहा कटाचे करीती पितर हौशी दुराचारी करतात, गोम मारतात त्या पुत्राच्या नावानं जो आपल्या कुळातील पितरांकरिता एका नावानं अन्नदान करू शकत नाही, घास देऊ शकत नाही. पण जर तुम्ही या विधीची टाळाटाळ न करता अंतःकरणानं आहात त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही हे विधी केले तर काय परिणाम होतो?
जुने पितृ आशीर्वाद देती केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि निश्चितच तो आपल्या जीवनाकरिता फार महत्वाचा आहे. इकडे लक्ष द्या. आज फार मोठी आई वडिलांची कृपा प्रल्हाद दादांनी प्राप्त केलेली आहे. मी म्हणेल ते किती श्रीमंत आहेत याच्याकरिता मला त्यांची प्रॉपर्टी पाहण्याची गरज नाही. काही माणसं आम्हाला विचारतात, ताई तुम्ही 2 तासाकरिता कीर्तनात आलात, तुम्हाला कसं कळतं गेलेली व्यक्ती चांगली होती का वाईट होती? कसं कळतं? तिचा परिचय तुम्हाला कसा कळतो? म्हणजे कुटुंब सांगतं म्हणून तुम्ही व्यक्त करता का? हे पहा, सांगण्याची बोलण्याची काही गरजच नाही का? ज्या व्यक्तीचं कर्म चांगले, दुसऱ्या पुण्यस्मरणाला सुद्धा एवढी लोकांची उपस्थिती राहते, एवढ्या चांगल्या विधीतून तुम्ही इथपर्यंत हा खऱ्या अर्थानं नामगजर सोहळा करता, एवढ्या सगळ्या लोकांची उपस्थिती राहते आणि आज दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त सुद्धा डोळे भरून येतात. समजून जा गेलेल्या व्यक्तीचं कर्म किती चांगलं होतं. वेगळं सांगायची गरज नाही. माणसं कर्मातूनच श्रीमंत होत असतात. तुमचं कर्मच तुम्हाला श्रीमंत करतं, तुमचं कर्मच तुम्हाला चांगल्या गतीला पोहोचवतं, कर्मच तुम्हाला अधोगतीला पोहोचवतं. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वसा मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्ने गुणवृत्तिस्ता अधोगच्छन्ति तामसा. आपण जे गुणातीत कर्म करत असतो, गुणांच्या आधारे चांगल्या गुणाचं आचरण करणारं आणि चांगल्या गुणांच्या खऱ्या अर्थानं आचरणातून चांगलं कर्म जे घडतं तेच आपल्याला चांगल्या अवस्थेला पोहोचवतं. आज प्रल्हाद दादांच्या जीवनामध्ये आईची केलेली सेवा हीच त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती असं मी म्हणेल. विठ्ठल विठ्ठल माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये परमार्थिक क्रांती प्रकट करतात. इकडे लक्ष द्या. झालं का काय? नाही ना? ऐका, माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत? असे तरी करा, नाही असं तरी हो तरी म्हणा. नाही ऐका, वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्यांचं आद्य कर्तव्य आणि जर तो श्रोत्यांनी ते कर्तव्य पाळलं तर आनंद आहे, नाही तर श्रोत्यांपेक्षा वक्त्याची जास्त फजिती आहे. तुमची फजिती नाही तर आमची फजिती आहे. नेमकं कळतंय की नाही कळत हा सिग्नल आम्हाला पोहोचणं फार महत्वाचं आहे. हे असं केलं तर माझ्या ध्यानात येईल तुमच्यापर्यंत पोहोचतंय म्हणून. ऐका, आपण आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे. सध्याच्या काळात माणूस हा इतका विकसित झालेला आहे. इकडे लक्ष द्या. इतका विकसित झालेला आहे आणि माणसानं स्वतःमध्ये जगामध्ये इतकं परिवर्तन घडून आणलेलं आहे की आजचा माणूस आणि इथून पाठीमागचा 50 वर्ष पाठीमागचा माणूस हा फार मोठं अंतर आहे, फार मोठा बदल आहे. सांगू शकताल तुम्ही सगळीच जण की त्या काळामध्ये जे अशक्य वाटत होतं ते आजच्या काळामध्ये शक्य झालेलं आहे. जुन्या माणसांना कल्पना तरी होती का हो, इथं बसलेला माणूस बाहेरच्या जगात बोलू शकतो आणि बाहेरच्या जगातला माणूस इथपर्यंत पोहोचू शकतो? कल्पना तरी होती का? वाटत नव्हतं हे सगळं शक्य होईल. आणि इथे बसून आपण दुसरीकडे कुठेतरी पाहू शकतो आणि दुसरीकडचा माणूस आपल्याला आहे त्या परिस्थितीत इथे बघू शकतो. हे अमाप टेक्नॉलॉजी, अमाप आधुनिकता माणसानं प्रगतशील केली, वाढवली, ही बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या ताकदीनं. ऐका, या पृथ्वी तलावरचा सगळ्यात हुशार प्राणी जर कोण असेल तर बोला बोला. खरंच रुसल्या का काय तुम्ही? बोला ना तुम्ही मग माझ्या. हा, सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान प्राणी कोण आहे?
मनुष्य. अगदी खरे, पाठ्यपुस्तकातही आपण ते शिकलोत की माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा सगळ्यात बुद्धिवान आणि हुशार प्राणी आहे. आणि ते माणसानं सिद्ध सुद्धा केलं बरं का, सिद्धही केलं, वेळोवेळी माणसानं सिद्ध केलं. म्हणून काळ बदलत गेला, वेळ बदलत गेली आणि इतकं परिवर्तन झालं माणसामध्ये. नाही तर जुन्या माणसात, आता जुनी माणसं आम्हाला टोमणे मारण्याच्या नावानं असं बोलतात, तुमचं बरे. जुनी माणसं काय म्हणतात, तुमचं बरे. म्हटलं नेमकं काय बरे? आमच्या काळात असं काही नव्हतं. बरोबर ना, असंच वाटतं ना, आमच्या काळात असं काही नव्हतं. सांगा ना, होतं का काही तुमच्या काळात हे सगळं? असे मोबाईल होते का? बोला बोला. असे मोबाईल, बोला ना मोठ्याने, असे मोबाईल नव्हते, अशा गाड्या नव्हत्या, असे रस्ते, अशी घरं, असा कपडा, अशी माणसं जागेत जागेत. मी म्हणलं असे नाही, खरंच माणसं होती, पण अशी होती का माणसं जुनी? नाही 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 नाही, जुनी माणसं अशी नव्हती. का नव्हती? कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज ना बदला, चंदा ना बदला, ना बदल गया इंसान, कितना 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 बदल गया इंसान, इतना कितना इतना बदल गया. आता बदलला तो काही कमी बदलला का? किती परिवर्तन केलं माणसानं, किती परिवर्तन केलं. आजी, एक लुगडं फाटलं तर दुसऱ्या लुगड्याचं दंड जोडायचं. खरे का खोटे? एक लुगडं फाटलं तर दुसऱ्याचं दंड जोडायचं, ते दुसऱ्याचं दंड जोडून दोन लुगड्याचं एक लुगडं करायचं आणि ते दंड जोडलेलं एक लुगडं पुढचे 2 वर्ष वापरायचं. आज फक्त सुनेचं कपाट उघडायचं, अख्ख्या साड्याचा ढीग अंगावरती पडतो. नाही, वस्तुस्थिती आहे. एवढी प्रगती माणसानं, मी प्रगती सांगते, हे माणसानं आपल्या बुद्धीच्या ज्ञानाच्या ताकदीने एवढा विकास करून आणला. सुनेनं नवीन साडी आणली की सासू रागानं पाहते. का पाहते? सुनाला वाईट वाटतं. अहो, माझा नवरा कमवतो, आम्ही कमवतो, आहे पैसा आमच्याकडे, तुमचा काळ वेगळा होता, आहे आमच्याकडे परिस्थिती आहे म्हणून घेतो आम्ही. रोज वेगवेगळी नेसू, 365 दिवस अंगावरती वेगळी साडी, काय फरक पडतो तुम्हाला? का रागवता? ऐका, सुनांनी अजिबात त्या सासूचं वाईट वाटून घेऊ नका. ती रागावते ह्याच कारणानं, कारण तिच्या काळात मी आता सांगितल्याप्रमाणे 2 लुगड्याचं एक लुगडं करून तिनं 2 वर्ष वापरलेले. ती परिस्थितीची जाणीव त्यांना आज सुद्धा आहे. जुन्या माणसांना चतकोर भाकर फेकून द्यायची म्हटली तरी नको वाटते. का नको वाटते? शिळी राहिली ना रात्रीची भाकरी, आपण दुसऱ्या दिवशी फेकून देऊ, काही वाटणार नाही आपल्याला. पण जुन्या माणसांना अजूनही फेकून द्यायला हात पडत नाही. का? आण इकडे, आण, शिळी का असे ना, मी खाते, मी खातो, इकडे आण. घरात म्हातारी माणसं असू द्या, शिळवाया जाऊ देत नाही, मी खाते, मी खातो. का? कारण त्यांनी 2-2 दिवस उपाशी दिवस काढलेले आहेत. ही परिस्थितीची जाणीव त्यांना आज सुद्धा आहे. फार मोठं परिवर्तन माणसानं केलं. सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, सायंकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं खातोय. इतक्या वेगळ्या पद्धतीनं माणसानं विकास घडवलेला आहे स्वतःमध्ये. सांगण्याचं तात्पर्य, एवढा मोठा बदल माणसानं घडवून आणला, एवढं मोठं परिवर्तन माणसानं केलं या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या ताकदीने. आणि खरंच आहे, हे ज्ञान आणि हे ज्ञान नाही कोठे याची देही देवाचे भजन, याची देही
क्षेत्राचा काही प्रॉब्लेम आहे काही ते? अहो म्हणले रेंजचा प्रॉब्लेम आहे का? नाही मोबाईलचं नाही म्हणत मी. विढेल हे पहा, कीर्तनात बसल्यानंतर थोडा स्वर कळावा, थोडा ताल कळावा. स्वरही कळेना, तालही कळेन, ते उगाशे पात्र नेमकं चाललंय काय. कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं. तरी 8 दिवस तुमचं रिव्हिजन झालेलं आहे चांगलं. विठ्ठल वाटलं आपलं वाजू वाटली टाळी, थोडी वाजवत चालायची. माझ्या कौतुकासाठी वाजवा असा आग्रह, माझ्या कौतुकासाठी अजिबात कुणीच टाळी वाजवू नका. बरं ठीक आहे, नका वाजू, असू द्या, नका वाजू, असू द्या. पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. नाही तिथं उगाच टाळ्या वाजवतील. अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी इतर ठिकाणी भरपूर टाळ्या वाजवल्या, पण इतर ठिकाणी वाजवलेल्या टाळीचं पुण्य शून्य, इथं वाजवलेल्या टाळीचं एक एक पुण्य प्राप्त. लक्षात ठेवा. ऐका, भगवंतानं ज्ञानहितेषाम् अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समान. इतर पशु प्राण्यांपेक्षा माणसाला ज्ञान बुद्धी अधिक दिली, आणि खऱ्या अर्थाने या बुद्धीच्या ताकदीनं आपल्याला त्याला जाणता येतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण माणसानं माणसाच्या बुद्धीचा वापर, ज्ञानाचा वापर प्रापंचिक हिताकरिता केला, पारमार्थिक हिताची जाणीव मात्र आपल्याला राहिली नाही. का? तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देहा भजना गोमटा. देवानं त्याच्या भक्तीकरिता, भजनाकरिता, नामचिंतनाकरिता देह प्राप्त करून दिला. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाश जीव पदम बरोग. हातपाय दिले, उड्या मारतोय, पळतोय, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, भरपूर प्रगती. पण भगवत प्राप्ती शिवाय याचं काय सार्थक आहे का? भगवत प्राप्ती शिवाय याचं सार्थक नाही. बुद्धीचं वैभवान्य नाही खऱ्या अर्थानं संतांनी मात्र त्या बुद्धीला, ज्ञानाला जाणलं, आणि ते ज्ञान भगवत प्राप्तीकरिता. कारण संत आणि तुमच्या आमच्यामध्ये तर फार भिन्नताच आहे. संतांमध्ये आपल्यामध्ये फार मोठी भिन्नता या गोष्टीची आहे की आपल्याला दिलेलं ज्ञान आपण प्रापंचिक हिताकरिता वापरतो. जेवढं काही प्रपंचाचं हित साधता येईल, जेवढ्या काही प्रापंचिक लौकिक गोष्टी प्राप्त करता येईल या बुद्धीच्या, ज्ञानाच्या ताकदीनं, तेवढं आपण प्रापंचिक हिताकरिता झटतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पण संत मात्र या दृष्टीचा विचार न करता ही बुद्धी, हे ज्ञान भगवत प्राप्ती करिताच घालवतात. का? कारण त्यांना जाणीव आहे या गोष्टीची की याच्याच करिता आपल्याला ही बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे. आपण आपल्या जीवनात या बुद्धीनं, ज्ञानानं भरपूर क्रांती केली, पण ही क्रांती काय कामाची जी आपला उद्धार करू शकणार नाही. भरपूर पैसा, ऐश्वर्य, संपत्ती, श्रीमंती वाढवली, पण तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. त्याच्याशिवाय याचा उद्धार जर कोणी करू शकत नसेल, तर जगात काही प्राप्त करा, ऐका, लाखो रुपये मिळवा,
धन कमवा, ज्ञान कमवा, श्रीमंती सौंदर्य कमवा, रामकृष्ण हरिमुखात नसेल पण जाळावे काही फक्त वाक्य पूर्ण होऊन देत चला. फार सुंदर प्रमाण आहेत. वा. लाखो रुपये कमवा, धन कमवा, ज्ञान कमवा, श्रीमंती सौंदर्य कमवा, रामकृष्ण हरिमुखात नसेल काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. आहे काही किंमत? काही किंमत नाही. लक्षात ठेवा. याच्याकरिता आपण आलेलो आहोत. संतांनी त्यांच्या जीवनाचा आयुष्यभर अगदी त्यांनी जेवढा काही काळ प्राप्त झाला तो भगवत प्राप्तीकरिता वापरला. भगवत प्राप्ती करून आपल्या जीवनाचं सार्थक. कारण याच देहातून आपल्याला ते घडवणारे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तमा मध्याम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळमुखी. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य वेतत पशुभिः नरानं दानो हि तेषां अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभिः समान. आणि म्हणून संत त्यांच्या जीवनामध्ये या ज्ञानाच्या बुद्धीच्या ताकदीनं भगवंताचा अधिकार प्राप्त करून घेतात. असं कुणी नाही घेत बरं का. आणि त्याच्या विश्वासात विश्वास संपादन केलेला तो साधक होतात. आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनमुक्त अशा अवस्थेमध्ये एक फार मोठी क्रांती तुकोबाराय सांगतात. अरे इथपर्यंत आलात, प्रत्येकाला जावं लागतं. का जावं लागतं? अहो ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. ज्याला जन्म आहे त्याला ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत फार गोड सांगतात. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. आजी सूर्य उगवलाय म्हटल्यानंतर बोला ना मावळणार. फुल उमललंय म्हटल्यानंतर कोमेजणार. जन्म झालाय म्हटल्यानंतर मृत्यू ही आता पिंडा मरण सांगा ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. कधी आहे, कुठे आहे, कसं आहे याची निश्चिती आहे का आपल्याला? एक गोष्ट ध्यान. आता परवा दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक राजकारणातील बुलंद असा आवाज आणि सामान्य जीवांच्या वेदना जाणून त्यांच्या प्रश्नांचं निरसन करणारा एकमेव व्यक्ती महाराष्ट्रामध्ये, अगदी शेतकऱ्यांच्या सामान्य जीवाच्या व्यथा जाणणारा एकमेव माणूस असा होता आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार. परवा दिवशी विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. आपल्या सर्वांना ती गोष्ट ज्ञात असेल. मरण कोणत्या क्षणाला, कोणत्या वेळेला तुमच्या पुढे येणार हे तुम्हालाही माहित नाही. आजच्या घडीला आपण या गोष्टीची जाणीव प्रत्येकानंच खऱ्या अर्थानं ठेवली पाहिजे. अहो आत्ता घरातून गेलेला माणूस दुपारी जेवायला येतो म्हणून सांगतो, पण येईल का याची शाश्वती नाही. आणि खऱ्या अर्थानं फार मोठं आता ते निधनाचं दुःख सर्व महाराष्ट्राला, संपूर्ण देशभरामध्ये झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण सामान्य जीवांपर्यंत जगणारा तो माणूस होता. या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा. सोडून या गेला आम्हा चालला हा देवतारा. सोडून आम्हा चालला हा देवतारा. सर्वांना या गोष्टीचं दुःख आहे, पण मृत्यूची कल्पना कुणाला सुद्धा नाही.
कुणाला नाही. आणि मृत्यू हा महान आहे. कुणाला चुकला? तो अधिकारी असा, पदाधिकारी असा, तुम्ही कोणी असा, ऐश्वर्य संपन्न असा, इथे कुणाचाच वशिला चालत. एक जणाला न्यायला आला यम न्यायला आल्याबरोबर यमदूत न्यायला आल्याबरोबर थरथर थरथर कापू लागलं. महाराज तुम्ही इथे असं करू नका, माझा प्रपंच, मुलं बाळ हे ते. यमदूत म्हटले बाबा वेळ आली, काळ आला, आमच्याकडे पावती आली, तुझं नाव दिसलं, यावं लागेल, तुला यावं लागेल, याच्यात बदल होणार नाही, यावं लागेल. हा म्हटला महाराज असं करू नका, काहीतरी ऍडजस्ट करता येतंय का बघा, वरचं खाली, खालचं वर, 2-3 दिवस इकडं तिकडं, काहीतरी बघा तुमच्या पद्धतीनं, टेन्शन घेऊ नका, काहीतरी करता येईल का बघा. हवं तर माझी निम्मी संपत्ती तुम्हाला देतो. कुणाला म्हणते? कुठं वशिला लावते तरी माणसाला कळतं का? अहो इकडे तिकडे आपल्या पैशाचा, धनाचा, पदाचा वशिला लागेल, यमाला वशिला, काळाला वशिला लागेल आपला. आपली ताकद नाही, आपला अधिकार नाही तिथपर्यंत त्याला वशिला लावण्याचा. ऐकलं का? आपण नाही थांबू शकत. पण याच शब्दामध्ये तुकोबाराय क्रांती करून दाखवतात की जिथे संपूर्ण जीवाला जावं लागतं, मृत्यू चुकत नाही याची निश्चिती आहे, याची खात्री आहे. मरण चुकवता येत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पण याच शब्दामध्ये तुकोबाराय क्रांती करतात की आम्हाला मात्र मरावं लागत नाही. अभंगाच्या प्रथम चरण मरावे वाजवा, मोकळ्या मनानं वाजवा, मोकळ्या मनानं. न लगे मरावे. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आम्हाला मरावं लागत नाही. आतापर्यंत आपण ऐकून आलो की मरावं लागतं ना तरी उद्वास्तू अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. चुकवता येत नाही, सगळं चुकवता येईल माणसाला, पण मरण ऐका ना, माणसं आबा जन्माला आल्यानंतर काही गोष्टी घडतील किंवा न घडतील अशा स्वरूपाच्या आहेत. महिला मंडळ आता तुम्ही जरा माझ्या बाजूनं बोला. जन्माला आल्यानंतर शिक्षण होईल किंवा न होईल असं आपण म्हणू शकतो. म्हणू शकतो ना? होईल किंवा न होईल माहितीये का? होईल किंवा न होईल. पुढचं पुढे. जन्माला आल्यानंतर नोकरी लागेल किंवा न लागेल असं आपण म्हणू शकतो. जन्माला आल्यानंतर पद मिळेल किंवा बोला बोला मिळेल किंवा न मिळेल असं आपण म्हणू शकतो. ऐका आता पटपट उत्तर द्या. जन्माला आल्यानंतर शिक्षण होईल किंवा न होईल. जन्माला आल्यानंतर नोकरी लागेल किंवा न लागेल. जन्माला आल्यानंतर पद पैसा मिळेल किंवा न मिळेल. जन्माला आल्यानंतर मृत्यू येईल किंवा न येईल. हा अहो न येईल असं म्हणू शकतो का? का? कारण माहिती आहे मृत्यू जायाचे शरीर जाईल क्षणात, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घाती उर्मी कीटकांचा सांदा रबरब दुर्गंधी अमंगतीच हा बांधा स्मरेच्या हरिहारा शरण जाई गोविंदा प्रिय देवदाले
असू द्या, निवांत वाजवा. निवांत. आपल्याला काही गडबड आहे का? नाही. वा वा वा. ऐका, नाशिवंत स्वरूपाचा देह कधी ना कधीतरी जाईल, आपल्याला अनेक प्रमाण आहेत. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, न लगे मरावे जगाकाळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. किती मोठी ताकद आहे, किती अलौकिक असा चमत्कार म्हणावा लागेल ना. पण याच्या पाठीमागे कारण आहे. तुकोबाराय मरावं लागत नाही हे सांगतात, पण सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण लक्ष देऊ नये का, आपण मरण कशाला संबोधतो? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? आपण म्हणतो अमुक अमुक माणूस मेला, गेला, संपला. म्हणजे नेमकं काय झालं? आतापर्यंत त्याचं शरीर चैतन्य स्वरूप, ऊर्जा स्वरूप होतं, शरीरात शक्ती होती, ताकद होती, हालत चालत बोलत होतं, श्वासोच्छ्वास चालू होता. पण आता मात्र त्याच्या शरीरात चैतन्य उरलं नाही. आतापर्यंत तो जिवंत होता, ज्या कारणानं जिवंत होता तो जीवच राहिला नाही, म्हणून तो काय झाला? मेला, गेला. ऐका, आपण यालाच संबोधतो ना मृत्यू. जीवानं देहाला सोडणं म्हणजे मृत्यू. सामान्य जीवानं देहाला सोडून देणं म्हणजे काय आहे? मृत्यू. आणि तुकोबाराय सांगतात, न लगे मरावे. का? कारण तुकोबाराय सांगतात, अजूनपर्यंत जीवानं देहाला सोडलंच नाही, म्हणून न लगे मरावे. आपण वैकुंठ गमन सोहळा तुकोबारायांचा जो साजरा करतो, नुसता वैकुंठ गमन नाही, सदेह वैकुंठ गमन सोहळा. लक्ष देऊ नये का? का? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या कळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निज धामा गेले. हा मानव देहासहित सदेह वैकुंठ गमन. निळोबारायांचा अभंग आहे. सदेह वैकुंठ गमन केलं तुकोबारायांनी. तुम्हाला आम्हाला ते शक्य नाही. गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला, जाता जाता राम राम केला, तुकोबा वैकुंठाला गेला. सर्वांना नमस्कार केला. आम्ही जातो आमच्या गावा. हा, कारण मूळ गाव त्यांचं तिथलंच आहे. ऐका, पुढे सांगण्याचा प्रयत्न करेन मी. पण पहिलं कारण महत्वाचं हे आहे, इथपर्यंत जीवानं देहाला सोडलं नाही, न लगे मरावे. दुसरं महत्वाचं कारण, मरत कोण? जो जिवंत आहे. हा, बरोबर ना. मृत्यू कोणाला आहे? ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. वांझेची आले का कैशी जन्मपत्रिका. दानोबाराय सांगतात, जन्मच नसेल तर मरणाचं दुःख काय भोगता येईल? जन्म म्हणून तर हे सगळं मागं लागलेलं आहे ना. काम क्रोध लोभ शून्य, हे कधी लागलं? हे सगळं जन्म झाला, हे सगळं पाठीमागे व्याधीच लागल्या ना. मरेपर्यंत दुःखच आहे ना माणसाला. दुःखच आहे, आयुष्यभर दुःखच आहे. माणसाला वाटतं आता सुख मिळेल, मग सुख मिळेल, आता सुख. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जना एक मोठी यज्ञ नाही केला, पिंडता विशासी न पावला, माया वृष्टीला जीव आता मिळेल, मग मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल म्हणता म्हणता आयुष्य गेलं. पण आशेतच गेला हो, असं नाही म्हणू शकलो. सर्व सुखाची या भोगा म्हटलं का? नाही, आशा जन्म, आशेतच गेला जन्म सुखाच्या. अजूनपर्यंत शाश्वत सुखाची अनुभूती मिळाली का आपल्याला? वाटतं या प्रपंचामध्ये आम्हाला कधीतरी सुख मिळेल, कधीतरी सुख मिळेल. महिला मंडळ म्हणून आतापर्यंत रडत कडत का होईना, कसा का होईना प्रपंच रेटत आलो नाही इथपर्यंत. कधीतरी सुख मिळेल, उद्या परवा नंतर, निदान म्हातारपणात तरी. आपण म्हातारपणाचं तर दुःख वेगळं सांगितलं. म्हातारपणी थेट पडसे खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोबऱ्याची वाटी झाले अशी मुख, गळत असे नाक शेष्मपुरी, बोले जाता शब्द नयेची नीट, गडगडी कंठ कप भारी, आणि शेजारी म्हणती मरे ना का मेला. शेजारी कोण म्हणतं?
कशाला ठेवलं, जाऊ दे ना आता. आणि कंटाळला येणे आम्हा, वैतागत जग आपल्याला, वैतागत. शरीरात चैतन्य ऊर्जा आहे, पळतय चालतय, स्वतःच्या न कष्ट करतोय तोपर्यंत जग आपल्याला रामराम करेल. एकदा का हे चैतन्य निघून गेलं, ऊर्जाहीन झालं, शक्ती निघून गेली, ताकद संपली, आणि आता मात्र याला कष्ट होत नाही अशी अवस्था आली. जगाचं सोडा, पोटची लेकरं सुद्धा वैताग करतात. खरे का खोटे? पुढचे खऱ्या अर्थानं हे चैतन्यहीन झालं की याला किंमत राहिली नाही. ऐका, त्यामुळे निश्चितच संतांना याची जाणीव आहे. संत या देहासहित गेले, आणि दुसरं कारण सांगत असताना जन्मय म्हणून मृत्यू आहे, पण संत सांगतात आमचा जन्मच नाही, बीज भाजूनी केलेला आहे ना, आम्हा जन्म मरण नाही. अहो संत हे जीवनमुक्त अवस्थेत जगतात. जरी ते तुमच्या सारखे सामान्य दिसत असले तरी संत नव्हते जगा मानसाच्या सारखे. आजी, दिसायला फक्त संत आपल्यासारखे दिसत होते. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण मनोनय लिंगा, संत नवंती जगा मानसाच्या सारखे. तुमच्या सारखं दिसणं होतं, पण त्यांचं अस्तित्व हे जीवनमुक्त अवस्थेच आहे. तुम्ही आम्ही इथपर्यंत किती वेळा आलो तरी बांधिलकीच, किती वेळा जन्मा व्हावे नित्य भावे फजित, आपण फजित होतो. पण संत मात्र भगवान परमात्मा आणि संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जसा त्यांच्या येण्या जाण्याचा प्रवास आहे तसा संतांचा येण्या जाण्याचा प्रवास आहे. याच्यात भिन्नता करणं आपल्याला कारण नाही, कारण इथपर्यंत संतांमध्ये देवामध्ये फरक नाही. रूपात भिन्नता आहे, अस्तित्वात बदल नाही. आणि अशा स्वरूपाचं कर्म करत असताना संत तुमचा आमचा उद्धार व्हावा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, अशा स्वरूपाने संत अवतार धारण करून येतात. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हाला न लगे मरावे का, भगवंतानं जागा दिली, ऐसा ठाव दिला देवे. भगवंतांना आम्हाला जागा दिली. आणि साधकांनी प्रश्न केला तुकोबारायांना की भगवंतांना अशी तुम्हाला जागा दिली की जिथे तुम्हाला काळाची भीती नाही, मृत्यू नाही, काही नाही, आणि अशा उपकाराकरिता, हा भगवंताचा उपकारच झाला ना. मग अशा उपकाराकरिता तुम्ही काय साधन केलं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझ्या उपकारासाठी काय केलं? वाघविला अमलकंठी, कंठात धारण केलं. कंठात आजी अर्धा तास आपला हात कुणी दाबला, आपण मरू का? आपण मरू का? नाही मरू शकत, बरोबर. गुडघा जर आपला अर्धा तास कोणी दाबला, मरू का? नाही मरू शकत. गळा जर आपला कुणी अर्धा तास दाबला, जगू का? आता जगण्याचे चान्स नाही. हे बाकीचं आपला हात दाबला नाही मरू शकत, पण कंठ दाबला तर, गळाच दाबला अर्धा तास, जगू का आपण? नाही जगू का? कारण इथून तर हा प्राणवायू सुरू आहे ना, इथून तर प्राणवायू येतो जातो ना. आणि खऱ्या अर्थानं कंठामध्येच भगवान परमात्म्याचं अस्तित्व त्यांनी सामावलेलं आहे. सोपं नाही हे सर्वस्व आहे. आणि वाघविला अमलकंठी, आम्ही सर्वस्वात त्याला धारण केलं. सोपं नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, अशी ही अवस्था तुकोबाराय सांगतात.
की एकतर तो आमच्या सहभागी झाला, आम्ही त्याच्यात सहभागी झालो, आणि याच अवस्थेला देहीच विदेही भोगू दशा. लागोने दीपाप पुण्यांगा. इथे जगाचा संबंध राहत नाही, इथं देहाचा संबंध राहत नाही. ऐकताय ना तुम्ही? हे देहात आध्यात्म्य संबंध संपून जातो आणि त्या ब्रह्मतत्वाशी ऐक्य झाल्यानंतर मात्र तो आनंद, ते शाश्वत सुखाची अनुभूती काहीतरी वेगळी. म्हणून सर्व सुख आलो सर्व अलंकार, हे सोपं नाही म्हणणं. तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही अवस्था फार कठीण आहे, सोपं नाही. आपल्याला फक्त ती दोरी धरायची. काय करायचं? नामस्मरणाची दोरी धरायची. का? दैवी हेषा गुणमयी मम माया द्रत्यया मामेवय प्रपद्यन्ते माया मेतांपर्यंत माया नदी तरून जायची. इतर साधनेपेक्षा भगवत चिंतनाला लागायचं. फार काही अट्टहास करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत, आहे त्या अवस्थेत फक्त भजन करायचं. जास्त काही अडचणीत जायचं काय, अवघडात जायची गरज आहे? बरं, तेवढा वेळ तरी राहिला का आपल्याकडे? आपल्याकडे तेवढा वेळ आहे का कठीण साधना, कठीण परमार्थ करण्याकरिता? इकडे लक्ष देऊ नये का? सध्याचा काळही तितका कमी आहे, काळही तितका घातक आहे. आणि कलियुगामध्ये कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटे. नामस्मरणानं उद्धार घडू शकतो. आपल्या हातात जे साधन दिलेले ते साधन जवळ करा आणि भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घ्या. काय याच्यापेक्षा वेगळी भक्ती? देवाचं 10 वेळा दर्शन घेतो, एकदाही डोळे भरून येत नाही. काय उपयोग त्या भक्तीचा? अहो, पंढरपूरची वारी करते, 4 धाम करते, एकादशी धरतो, रोज शेजारच्याशी भांडत बसतो. काय उपयोग? तुमच्या अंतःकरणा तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. ज्याचं मन निर्मळ आहे जगातला सगळ्यात चांगला साधक आहे. मग बहिरंगानं काही नसू द्या, त्याच्याकडे काही नसू द्या, मग तो कपाळाला रोज बुक्का लावतोय का, गंध लावतोय का, रोज देवपूजा झाली का, बाकीच्या गोष्टीचं घेणं देणं. माझं मन निर्मळ आहे ना. कंठी प्रेम तुम्ही बहिरंगानं भरपूर परमार्थ केला, पण अंतरंगामध्ये शुद्धी नाही. निर्मळ जीवन काय करील साबन. उपयोग नाही. कीर्तनात बसले तरी काही जण गप नसतात. हिचं असं हाजी, तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल नेमक्या बोलते काय. अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसेनी गोपाळ पावे हरी. उपयोग काय? आपण भक्ती करत असताना जगाला कळेल आणि जगाला पटेल. पटो अगर नाही पटो, आपली सेवा, आपलं चांगलं कर्म, आपलं चांगलं काम जगाला कळो अगर ना कळो, आपली सेवा आणि आपला परमार्थ आपल्या भगवंतापर्यंत पोहोचावा यात समाधान असलं पाहिजे. जगाचं काय हो? इकडे लक्ष द्या. आलिया संसारा उठा वेगू करा. संतांनी नियम आपल्याला घालून दिलेला आहे. शरण जा उदारा पांडू. तुम्ही शरण जा भगवंताला, पंढरपूरला जा, पांडुरंगाची वारी करा. काही माणसं स्वतःच्या आयुष्यात इतकी व्यस्त आहेत की त्यांना पंढरपूरची वारी घडत नाही. बरं का? ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला पंढरपूरची वारी घडली नाही, तुम्ही जवळपास तीर्थक्षेत्र आहेत ना, जवळपासच्या तीर्थक्षेत्राला जा, तिथपर्यंतची पायवारी करा, तेच पुण्य. तिथपर्यंत सुद्धा तुम्हाला पोचता आलं नाही, हरकत नाही. गावात आपल्या मंदिर आहे, गावामध्ये मंदिर आहे, मंदिरापर्यंत चालत जा, तेवढंच पुण्य प्राप्त आहे. भाव तेवढाच ठेवा. नाही गावच्या मंदिरात पोचता आलं, हरकत नाही. घरामध्ये देव्हारा आहे, देव्हाऱ्यात कुलदैवत आहे, कुलदैवतेची पूजा करा, तितकंच पुण्य प्राप्त आहे. बरं, पुढेही जाऊन सांगते, नाही कुलदैवतेची सुद्धा आपल्याला जर त्या अनुसाने सेवा करता आली, हरकत नाही. घरात बसलेल्या म्हाताऱ्या आई बापांच्या चरणांना स्पर्श करा, तितकंच पुण्य प्राप्त आहे. पण हे सगळं करत असताना भाव तोच असला पाहिजे, भावात भिन्नता नाही. इकडे लक्ष द्या. आज प्रल्हाद दादा
आई पंढरपूरची वारी करत होती, पण आईच्या निधनानंतर माझ्या वडिलांची म्हटलं ना, आता हे माझ्या आईची म्हणावं लागेल. खरंच मिरासी का देवन तुझी चरण सेवा पांडुरंगा, असं का म्हणू नये. आईनं पंढरपूरची वारी केली आणि तिची वारी खंडित होऊ नये, ती गेल्यानंतर सुद्धा लेकानं पंढरपूरची वारी चालू ठेवली. हा किती मोठा भक्तीत आनंद आहे. मला वाटतं फार मोठं परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये आईच्या सेवेनं त्यांनी प्राप्त केलेलं आहे. नाही तर काही माणसं भरपूर तीर्थक्षेत्रावरती फिरून येतात, भरपूर, आणि घरी आल्यावर म्हाताऱ्या आई बापाला शिव्या दिल्याशिवाय घरात जात नाही. किती पुण्य प्राप्त केलं. सकल तीर्थाची धुर्याची एका माता पितर, आपण घेतलं काय त्यातून. जगाशी तासून तास तुम्ही गोड गोड बोलता, घरी आला की म्हाताऱ्या आई बापाला वाकडं तिकडं बोलून त्यांना नाराज करून दुःखी करून आपण आपल्या जीवनामध्ये जर त्यांना ठेवत असेल तर काय उपयोग आहे. माझी विनंती आहे, आज टेक्नॉलॉजी आधुनिकता इतकी वाढलेली आहे की धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई आता पटत नाही हो पोरांना. लाज वाटते आता. म्हातारे आई बाप घरात असतील ना, पोरं नवीन कोणीतरी माणूस पाहुणे यायचं असेल ना, म्हाताऱ्या आई बापाला एक तर बाहेर तरी हकलून देतो, नाही तर घरात तरी कोंडून ठेवतो. अशी परिस्थिती आम्ही वैयक्तिक पाहिलेली आहे. घरामध्ये कोंडून ठेवलं आई बापाला, अशी परिस्थिती. आईनं हाताच्या फोडाप्रमाणे ज्या लेकाला जपावं, ज्यांच्या शिक्षणासाठी हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलं, काय होतं त्या काळामध्ये? काही नव्हतं. स्वतः अडाणी राहून माझ्या मुलांनी शिकावं एवढाच अंतःकरणामध्ये ध्यास. पण त्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव जर पोरांनी ठेवली नाही, तुम्ही किती धन कमवा, जगातला सगळ्यात गरीब व्यक्ती राहताल. आज सध्याच्या काळात भुके नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान, अशी परिस्थिती आहे. आपल्या आई वडिलांच्या सेवेला लागून जीवनामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती कमवता येईल, ही प्रल्हाद दादा ही सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. एका दशक्रिया विधीला आम्ही गेलो होतो. मुलं रडतायत, मुली रडतायत, सुना रडतायत. मी विचारलं का रडताय? पोरांनी डोळ्यातलं पाणी पुसलं, उत्तर दिलं, ताई आई गेली हो माझी, आई गेली. म्हटलं कधी ना कधी तरी जाणारच, तुम्ही रडू नका, रडू नका. जन्मजया मृत्यूतया. ओ ताई, आई गेली ना हो माझी, आई गेली. हृदयाचा हुंदका दाटून आला. म्हटलं ठीक आहे, रडू नका. पोरानं पुढे होऊन उत्तर दिलं, ताई आई गेली याचं दुःख तर आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त ती होती तोपर्यंत तिच्याशी कधीच नीट बोलता आलं नाही, याचं दुःख जास्त आहे. कधीच तिच्याशी नीट नाही वागलो. दिवसाचे 10 वेळा मला फोन करायची. मी कुठे ऑफिसला कामाला गेलो, जेवलास का, बरा आहेस का, पोहोचलास का, निघालास का, 10 वेळा फोन करायची. मी मात्र एकही फोन उचलायचो नाही. वैताग यायचा, सारखं काय जेवलास का, झोपलास का, लहान आहे का मी आता? म्हटलं मग आज तू रडलं नाही, हसलं पाहिजेस. आता आई नाही, फोन नाही, कटकट नाही रे तुझ्या मागे, आता का रडतोस? धाड दिशी हृदयाचा हुंदका फुटला. पोरानं उत्तर दिलं, ताई आज मला कळतंय या मोबाईल मध्ये हजारो नंबर सेव्ह आहेत, पण त्यातला एकही फोन मी वेळेवरती जेवलोय का हे विचारण्यासाठी नाहीये. 1000 माणसं मला दिवसाची भेटतात, पण मी बरा आहे का अशी आपुलकीनं आईच्या अंतःकरणानं कोणी विचारपूस नाही करत. आज पुन्हा एकदा आईला पाहावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं. आज कळतं हो तिचं प्रेम किती मोठं होतं. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे त्यांच्या उपकारांची. आज खोजे कुटुंब पुन्हा एकदा आईला पाहण्याकरिता, हे देवा जर काही मागायचं असेल ना रे तुझ्याकडे, तुझी संपत्ती, तुझं ऐश्वर्य नको रे, पण आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगल्या सुखाचं जीवन प्राप्त करून देणारी आमची आई आम्हाला पुन्हा देता आली तर दे. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, येणार
झोप येत नाही येना ग आई मला झोप येत नाही ग तुझ्याशिवाय झोप लागत. अगं दिवाळीचा सण आला काय आणि गेला काय, पंचपक्वान्नाचं ताट समोर असलं पण समाधान नाही वाटत, कारण त्या पंचपक्वान्नामध्ये तुझ्या आजच्या भाकरीची चव लागत नाही गाई मला. आज किती इथं उपस्थित माणसं सांगू शकतील, आज भरपूर चांगले चांगले पदार्थ आपण खातो सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे, पण आज तुम्ही प्रामाणिकपणे सांगा आज किती चांगलं 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जेवा, त्या जेवणाला आईच्या हातची चव लागेल का हो? आजही जुनी माणसं सांगतात अरे काही नव्हतं, मसाले नव्हते आणि कसल्या भाज्या प्रकारच्या नव्हत्या, पण नुसत्या पाण्यात केलेली भाजी, तेल मीठ टाकलेली भाजी सुद्धा अमृतासारखी लागायची, कारण त्या भाजी त्या आईचं प्रेम तिचं मातृत्व पडायचं. आज ती भाजी ती चव नाही लागत. कुठला हा सण आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी, रडू आलं आता कुठेच दिसत नाही येना ग आई मला झोप येत नाही ग झोप लागत तुझ्याशिवाय. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेन तुझ्या बाळाला, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेन तुझ्या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली, दुःख तुझला आले असतील पदराला बांधून नेली, सोडून गेलीस तुझ्या लाडक्याला, सोडून गेलीस तुझ्या लाडक्याला, कोण वाढवेल तुझ्या बाळाला, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या मातेची सेवा करा. मी स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आज इन्स्टाला युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं तरी पाहता येईल की कशा पद्धतीनं आम्ही त्यांची सेवा करतोय, कारण खिलार गोवंश टिकला पाहिजे. आज आपला धर्म टिकवण्यासाठी आपण जगलं पाहिजे. धर्म कसा टिकवता येईल? घरात आई आणि गोठ्यात गायी वाचवा, निश्चित आपला धर्म टिकवता. धर्मो रक्षिते रक्षित, धर्माचं रक्षण करा. स्वधर्मी निधनम श्रेय पर धर्मो भयावह. चाललेली परिस्थिती फार विचित्र आहे, पुढचा येणारा काळही तितकाच विचित्र असणार आहे. नाथरायांचं भारूड आपल्याला ज्ञात आहे. प्रत्येकानं याची जाणीव ठेवा. सध्याच्या काळात जी काही विचारांमध्ये भ्रष्टपणा झालेला आहे, जी काही विचारांची पातळी माणसाची घसरलेली आहे, ती कुठे ना कुठेतरी या नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्याला सावरता आली पाहिजे. आपल्याला चांगला काळ आणि वेळ मिळाली त्याचं सार्थक करायचंय, बाकी काही नाही. आपल्याला आपल्या वेळेचं काळाचं सार्थक करायचंय, जन्माचं सार्थक करायचंय. आज 4-4, 5-5 वर्षांच्या लेकींवर अत्याचार आहे, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप आहे, गोमातेची हत्या पाहायला मिळते, आई वडिलांसाठीचे वृद्धाश्रम वाढू लागलेले आहेत. हा समाज एक वेगळ्या दृष्टीनं पुढे चाललेला आहे. कलियुग आहे, हे अंताच्या बाजूने चाललेले. आणि म्हणून आपण आपला काळ सावधतेनं खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला नेला पाहिजे.
नात्राय आदिशक्तीची वाणी आणि फार गोड भारूड सांगतात. निर्गुण निराकार दादा, निर्गुण निराकार दादा माहुरे माझ गाव, निर्गुण निराकार माहुरे माझ गाव. सगळ्यांनी पाहायला बसायचं. शकून सांगावया आईकमाई माझं नाव, शकून सांगावया आईकमाई माझं नाव, शकून सांगावया आईकमाई माझं नाव, शकून सांगावया आईकमाई माझं नाव. टाळी वाजवायची, प्रत्येकाची टाळी वाजली पाहिजे, सर्वांनी टाळी वाजवायची. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून 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 सांगावया आईकमाई माझं नाव, शकून सांगावया आईकमाई माझं नाव, शकून सांगावया आईकमाई माझं नाव, शकून सांगावया आईकमाई माझं नाव. काय घडेल कलियुगात पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल, भावा आणि बहिणी दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाला मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीर राहील. आणि हे काही लांब नाही, आता हळूहळू ते सिम्पटम दिसू लागलेले, त्यामुळे वेळीच आपल्याला सावध होऊन लवकरात लवकर जन्माचं सार्थक करता आलं पाहिजे. वेळ घालू नका. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून 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 सांगावया आईकमाई माझं नाव, 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 शकून सांगावया गुरु तुकोबाराय भगवंतानं आपल्यावरती उपकार केला सांगतात. तुमच्या आमच्यावरती सुद्धा देवाचा उपकार आहे, ज्याने हा जीव दिला दान. भगवंतानं आपल्याला जीवदान दिलेले, संतांनी कृपादान केलेले आणि आई बापानं देहदान केलेले. जगाचे उपकार विसरा पण या तिघांच्या उपकारांना विसरू नका. तुकोबाराय सांगतात, आम्हाला भगवंतानं घरात जागा दिली पण अशी तशी जागा नाही दिली, आम्हाला स्वतंत्रतेची वागणूक तिथपर्यंत प्राप्त झाली. घरी दिला ठाव अवघा सकळही वाव. आता वेळ झालेली आहे म्हणून 3रं चरण मी बोलता बोलता घेतलं. मी त्याचा अर्थ सांगेन पण आपल्याला पुढच्याही चरणाला वेळ द्यायचा आहे. अजून विठोबा रोखमाई व्हायचंय, अजून ज्ञानेश्वर माऊली व्हायचंय, म्हणून पुढे आपल्याला वेळ थोडा लागेल. घरी दिला ठाव 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, घरात राहायला जागा दिली. आपण एखाद्या पाहुण्याला घरी बोलवतो बाबा, घरी बोलवतो आणि घरी बोलवल्यानंतर त्या पाहुण्याला कुठे बसवतो? कुठे बसवतो आपण? सोप्या म्हणजे हॉलमध्ये बसवतो. आपल्या घरामध्ये जर 3 BHK असेल, आपला किचन असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, 1 BHKचा असेल, तर आपण काय करतो? त्या पाहुण्याला किचन मध्ये नेतो का? नाही. बेडरूम मध्ये नेतो का? नाही. कुठे बसवतो? हॉलमध्ये बसवतो. हॉलमध्ये तिजोरीच्या खोलीत नेतो का? नाही. किती जवळचा पाहुणा असू द्या, तुम्ही हॉलमध्ये बसा, आलोच मी. काय म्हणतो? आलोच आतमधून मी, 2 मिनिटं आलोच मी, तुम्ही इथेच बसा, इथेच बसा, इथून हलू नका, इथेच बसा. पण तिजोरीच्या खोलीपर्यंत कोण जाऊ शकतं? जो अत्यंत विश्वासातला आहे, जो अत्यंत प्रेमाचा आहे, असाच व्यक्ती घरात त्या खोलीपर्यंत जाऊ शकतो जिथे मालक जातो. तिथपर्यंत जाण्याची सगळ्यांना अनुमती आहे का?
सगळ्यांना अनुमती नाही, फक्त विश्वासातला आणि प्रेमातलाच माणूस त्या तिजोरीच्या खोलीपर्यंत जाऊ शकतो, अख्ख्या घरात फिरू शकतो. सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय सांगतात, सकळ ही वाव अवघ हा सकळ, आम्हाला सर्वत्र तिथपर्यंत स्वातंत्र्य फिरायला. सांगण्याचं तात्पर्य आम्ही भगवंताच्या प्रेमातले, भगवंताच्या विश्वासातले आहोत, म्हणून त्यांना आम्हाला एवढा अधिकार. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, ही ताकद आहे भगवंताच्या विश्वासाची. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, अशा स्वरूपानं निश्चितच आम्ही त्याच्या सान्निध्यात गेलो, भगवंतानं उपकार केला आम्हाला. इथपर्यंत आपल्यालाही भगवंताच्या चिंतनातून आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय. जास्त काही नाही, फक्त हातानं टाळी आणि मुखानं भजन. विठोबा रखुमाई लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुलकंठी. लवकरात लवकर भजन करा. इथे उद्या परवा काळ वेळ पाहू नका. का? कारण तुझा ना भरोसा ना माझा आहे का हो गॅरंटी. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या तुला लसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागे कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागे गोडी अधिक जण बोलता गोड अशा पद्धतीनं आयोजन नियोजन करून इथपर्यंत खोजे परिवारानं आदरणीय प्रल्हाद दादांनी आपल्या आई कैलासवासी आशाबाई संदीपान खोजे
या मातेच्या द्वितीय स्मरणार्थ इथपर्यंत सुंदर अशा पद्धतीचं आयोजन केलं. आणि खरंच फार मोठी अंतकरणामध्ये त्यांच्या सेवा आहे की आईनं आपल्यासाठी फार कष्ट केले, हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलं. आणि आज तिच्या आशीर्वादानं, तिच्या कृपेनं मला सर्व काही जिथल्या तिथं प्राप्त झाले. मग का नाही मी तिची सेवा करावी, हा भाव फार कमी लोकांच्या मनात येतो बरं का. आणि खरंच तुम्ही या भावाची जाणीव ठेवताय, म्हणून आज भगवान परमात्मा तुम्हाला इथून पुढे सुद्धा त्या आईच्या आशीर्वादानं काहीच कुठेच कमी पडणार नाही. ही ताकद आहे, लक्षात ठेवा, ही ताकद आहे. फार मोठं धन्यवाद. गोड अशा पद्धतीनं कीर्तनरूपी सेवेला गोड अशी गायनाचे साथ आदरणीय हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक इथपर्यंत आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण माऊली महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी सुरांचे साथ माऊली महाराजांनी दिलीत. आदरणीय हरिभक्ती परायण इंद्रदिल नाना मनापासून या ठिकाणी नानांचेही खूप धन्यवाद. खरं तर फार चांगले एक दिग्गज गायकांमध्ये त्यांचं नाव आहे. खरं तर मला आज सेवेला ही साथ प्राप्त झालीत. मला वाटतं ही माझंही परमभाग्य. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर गोड अशी सुरांची साथ आदरणीय हरिभक्ती परायण लहू महाराज असतील, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सगळेच महाराज आदरणीय हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज, सोमनाथ महाराजांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी उबाळे महाराज, उबाळे महाराजांचे धन्यवाद. म्हणजे आमच्या भागातही त्यांची साथ मला अशी फलटण या साईडला आमची साथ प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी आदरणीय करांडे महाराज असतील, त्यांचेही धन्यवाद. ही सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, कोणत्या हातगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व आदरणीय भागवत महाराज यांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी सेवा दिलीत. त्याचबरोबर विनेकरी महाराज असतील, त्याचबरोबर मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय हरिभक्ती परायण ऋषिकेश महाराज, फार मनापासून या ठिकाणी धन्यवाद दादा. गोड अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी प्राप्त केलीत. तसेच आमचे बंधुस्थानी असणारे आदरणीय युवराज महाराज, खरं तर युवराज दादांची ही साथ अगदी छान अशा पद्धतीनं, म्हणजे फार 7-8 वर्षांपासून तिथपर्यंत दादाची साथ प्राप्त होती. श्रीगोंदा त्या भागातही त्यांची खूप गोड अशी या ठिकाणी साथ प्राप्त होते. फार मनापासून या ठिकाणी युवराज दादा धन्यवाद. आणि एक महाराष्ट्रातील हे दिग्गज कलाकार आहेत, इथपर्यंत एवढी गोड अशी त्यांची कला आहे. फार धन्यवाद. साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काय नाव म्हणले? वैद्यनाथ महाराज, वा वा वा. गोड अशी दादा तुम्ही ऑपरेटिंग केलीत. कारण सोपं नसतं हे बॉक्स मॉनिटर लावणं, सोपं आहे, पण इथपर्यंत त्याची सेटिंग करणं सोपं नसतं बरं का. हे हात शेकडो बटन आहेत, त्यातलं कोणतं बटन फिरवावं, आवाज वाढेल कमी होईल, पण इथे मला काही मागण्याची गरज पडली नाही, याची धन्यता आहे. प्रल्हाद भाऊंना म्हटलं होतं तेवढी सिस्टीम तेवढी काळजीपूर्वक ठेवा, कारण हे असेल तर सगळं व्यवस्थित आहे. 7.5-8 तासाचा प्रवास करून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आमच्या गावापासून हे अंतर 7.5-8 तासाचे आणि इथपर्यंत म्हणजे 350 किलोमीटरचं अंतर आहे. आणि म्हणून मग मला हे बरं असेल तर बोलायला त्रास होत नाही. अंदाज सुंदर अशी ऑपरेटिंग या ठिकाणी तुम्ही केलीच. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीमसाठी. त्याचबरोबर कॅमेरामॅन दादा असतील, दादा तुमचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्षेत्रातील आणि परमार्थावरती स्नेहप्रेम करणारी मंडळ सुद्धा इथपर्यंत उपस्थित आहेत. माझा काही जास्त परिचय नाही, त्यामुळे नावाचा उल्लेखही मला करता येणार नाही, परंतु 1-2 वेळा अजून का सेवा झाली म्हणजे परिचयचा होऊन जाईल, काही हरकत नाही. आमच्या आदरणीय प्रल्हाद दादांच्या अर्धांगिनी ताईंचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. फार चांगली सेवा आहे. म्हणजे तुम्ही वारीला गेल्यानंतर तिकडे तुम्ही पंढरपूरमध्ये भगवंताची सेवा करता आणि आज प्रल्हाद दादांनी त्यांच्या घरी खिलार गाईची जोपासना केलेली आहे, याचाही फार मोठा एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची, गोमातेची आवड म्हणून, आणि ती रुक्मिणी पाठीमागे तिथपर्यंत सगळा संसार प्रपंच सांभाळू लागते. मला वाटतं ही खूप मोठी तुमच्या जीवनाला मिळालेली फार चांगली साथ आहे. त्याचबरोबर तुमच्या मुली चांगल्या गोड आहेत, मनापासून धन्यवाद. संपूर्ण कुटुंब समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक हरिभक्ती परायण अर्जुनजी महाराज साळेकर या ठिकाणी ते उपस्थित नाही राहू शकलेत, परंतु त्यांचेही खूप मोठं धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आम्हाला जागा दिली,
पण जागा दिली, कुठली जागा दिली? त्याच्या घरातली जागा दिली. भगवंताचं घर वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्याचं वैकुंठ हे घर आहे आणि वैकुंठामध्ये आम्हाला राहायला जागा दिली. त्याच्या घरात हक्कानं आम्हाला जागा राहायला दिली. आम्ही आणि तो वेगवेगळ्या खोलीत नाही, आम्ही आणि तो एकाच घरात, एकाच छताखाली, एकाच खोलीमध्ये आम्ही दोघं राहिलो. आमच्यात त्याच्यात काहीच भेद त्यानं निर्माण करू दिला नाही. कधीच त्यानं तुझं आणि माझं केलं नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार स्नेहाताई भोसले पाटील असं आहे का? हो, नाही, पाटील घराण्याबद्दल बोला. आणि त्यांनी सुंदर असा काय तर कार्यक्रम केलेला आहे. हे खोटे कुटुंबातर्फे ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा ऋणनिर्देश मानतो आणि असाच स्थायीचा आपल्या सर्वांचा सुमन देव अशी त्यांच्या चरणावर प्रार्थना करतो आणि प्रल्हादराव खोजे यांच्यातर्फे त्यांचे ऋणनिर्देश मानतो.